नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। आपण त्रिकोणाच्या शिरोलंबाचे स्थान हा घटक, हे घटक या संदर्भातले अभ्यासणार आहोत। आता लघुकोन त्रिकोण, मग इथे लघुकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाचा शिरोलंब जो असतो तो कुठे असतो? त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो। काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनाचा शिरोबिंदू असतो आणि विशालकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये शिरोलंबाचे स्थान असते। त्रिकोणाच्या शिरोलंबाची एकरूपता, समभुज त्रिकोणामध्ये तीनही शिरोलंब एकरूप असतात, कारण समभुज आहे म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची माप कशी आहेत? समान आहेत, म्हणून तिथे शिरोलंब पण कसे असणार आहेत? एकरूप असणार आहे। आता समद्विभुज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंवरील शिरोलंब एकरूप असतात। समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन बाजू समान मापाच्या असतात, म्हणून त्या दोन समान मापाच्या बाजूंवरील शिरोलंब कशा असणार आहेत? एकरूप असणार आहेत, त्या बाजू एकरूप आहेत म्हणून। आणि विषमभुजमध्ये ते तीनही भिन्न असतात, कारण तो विषमभुज त्रिकोण आहे, त्यामुळे ते तीनही शिरोलंब भिन्न लांबीचे असतात। आता त्रिकोणाचे परिवर्तुळ बघूयात आपण। त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक काढावे लागतात। मग आता लघुकोन त्रिकोणाचा परिकेंद्र त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो, काटकोन त्रिकोणाचा परिकेंद्र कर्णाच्या मध्यबिंदूशी असतो आणि विशालकोन त्रिकोणाचा परिकेंद्र त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो। आता त्रिकोणाचे जे अंतर्वर्तुळ आहे ते कसं काढतात? तर त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोनांचे कोन दुभाजक काढावे लागतात। या वर्तुळाचा केंद्रबिंदू नेहमी त्रिकोणाच्या अंतर्भागातच येतो। त्रिकोणाच्या बाजूसंबंधी गुणधर्म आता बघूयात आपण। त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते। त्रिकोणाच्या मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो व लहान बाजूसमोरील कोन लहान असतो। आता बरोबरच आहे की त्रिकोण, आता हा समजा एक त्रिकोण आहे, मी तुम्हाला काढून दाखवते। हा काय त्रिकोण आहे? ABC। मग त्यांनी इथे काय सांगितले? बाजू संदर्भातला गुणधर्म, की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते। म्हणजे आता समजा ह्या AB आणि BC बाजू AB अधिक बाजू BC, ह्या दोघींची लांबी साहजिकच बाजू ही जास्त असणार आहे। हे तर ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे, तर ही कुणापेक्षा जास्त असणार आहे? तर बाजू AC पेक्षा जास्त असणार आहे, कारण आपण ह्या दोन बाजूंची बेरीज केली म्हणजे साहजिकच ही किती, ही एकटीच राहणार आहे, म्हणजे ह्यांची बेरीज काय असणार आहे? हे म्हणजे ह्यांची लांबी काय असणार आहे? जास्त असणार आहे। आणि आता समजा एक दुसरा त्रिकोण दाखवते तुम्हाला, मोठी बाजू म्हणजे आता इथे मी तुम्हाला काटकोन त्रिकोणच दाखवते। आता ही जी काटकोन त्रिकोण आहे, तर याच्यामध्ये ही जी मोठी बाजू आहे तिच्या समोरचा हा कोन कसा असणार आहे? मोठा असणार आहे। आणि ही जी लहान बाजू आहे हिच्या समोरचा हा कोन कसा असणार आहे? लहान असणार आहे। म्हणजे हा किती अंशाचा असणार आहे? 30 अंशाचा, हा 90 अंशाचा आणि हा किती आहे? 60 अंशाचा। हे बघा, ही मोठी बाजू म्हणजे हा कर्ण झाला की नाही, त्रिकोणाचा कर्ण झाला हा, मग ही मोठी बाजू झाली। मग हिच्या समोरील कोन कसा असतो? मोठा असतो। आणि ही जी बाजू आहे पायाकडची ती लहान आहे, मग तिच्या समोरचा कोन कसा असतो? लहान असतो। आणि ही काय झाली? या त्रिकोणाची उंची। आलं लक्षात? आता त्रिकोणाची रचना आपण बघूयात। त्रिकोणाच्या
3 बाजू व 3 कोन दिले असता त्रिकोण काढता येईल, परंतु काही विशिष्ट घटक दिले तरी अपेक्षित त्रिकोण काढता येईल. म्हणजे 3 बाजूंची लांबी दिल्यास त्रिकोण काढणे, तो आपण काढू शकतो. 2 बाजूंची लांबी व त्यांनी समाविष्ट केलेल्या कोनाचे माप दिले असता त्रिकोण काढणे, हे पण आपण करू शकतो. 2 कोनांचे माप व त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे, हे पण आपण करू शकतो. कर्ण व भुजा यांची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे, हे पण करू शकतो. त्यानंतर आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्रिकोण रचना कशी करतात भूमितीमध्ये त्यामध्ये हे तुम्ही अभ्यासलेलं आहे, अभ्यासू. तर त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एकास एक संगती. आता त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये 6 प्रकारची एकास एक संगती दिली जाते. ABC ची संगती कुणाशी असते? PQR. म्हणजे A बिंदू आणि P बिंदू, B बिंदू आणि Q बिंदू, C बिंदू आणि R बिंदू, किंवा ABC QPR, ABC RPQ, ABC PRQ, ABC QRP, ABC RQP. प्रत्येक एकास एक संगतीवरून संगत बाजू व संगत कोनाच्या जोड्या लिहिता येतात. आता त्रिकोण ABC संगत त्याला कुठला कोण आहे? त्रिकोण आहे PQR. तर संगत बाजू कोणती असणार आहे? ABला PQ, त्यानंतर BCला QR, ACला PR. आणि कोण कुठले संगत असणार आहे? कोण A आणि कोण P, कोण B, कोण Q, कोण C, कोण R. इथे कोण B आणि कोण Qच परत दिल्या त्यांनी. ॲक्च्युली ते कोण C आणि कोण R असायला पाहिजे होतं. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. आपण त्रिकोणासंदर्भातले सगळे माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.